नमस्कार, मी पंजाब डक आजपासून शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे की तातडीचा अंदाज आहे. पाऊस येणार आहे. तो पाऊस मध्ये संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, त्याच्यानंतर हिंगोली, यवतमाळ, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा जिल्हा, तुरळक ठिकाणी आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्या. आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी काय होईल, रात्रीच्याला असं खूप जोरात वारं येईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. आणि कुठेतरी तुरळक असे थेंब येतील म्हणून हे अंदाज लक्षात. हा पाऊस सर्वदूर पडणार नाही, कारण की हा अवकाळी पाऊस असतो, सर्वदूर पडत नसतो म्हणून हे अंदाज लक्षात येतात. या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून हे देखील सर्वांनी लक्षात येतं. 27 एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल, लगेच पुन्हा राज्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळे काय होईल, त्याच्या सीमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सांगली जिल्हा, धाराशिव, लातूर, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत उद्याच्याला 27 तारखेला पुन्हा पाऊस सुरू होईल. पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्वदूर पडणार नाही, फक्त अवकाळी स्वरूपाचा असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यामध्ये 3 मे पासून तर 3, 4, 5, 6, 7 मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण, म्हणजे याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण होणार आहे. वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे राज्यामध्ये 3 मे ते 6 मेच्या दरम्यान परत अवकाळीचं सावट आहे म्हणून हे लक्षात येतं. 26, 27 आणि 28 आणखी 3 दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागात, तेलंगणाकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय झालं, त्या अवकाळीमुळे काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं सीमा लगत कोणते धर्माबाद, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचे